हो घातलेल्या नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट या पक्षाचे अधिकृत उमेदवार मेहरीन शिपा बिलाल चौस या ठिकाणी त्यांची उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. थोड्याच वेळात एक अर्ध्या तासाच्या नंतर आम्ही पूर्ण वार्डाची उमेदवाराची यादी आपल्या समोर देऊ, कारण त्या ठिकाणी गर्दा खूप झाल्यामुळं आणि सगळेच पक्षाने जवळपास त्या ठिकाणी उमेदवारी भरण्यामुळे गर्दी केल्यामुळं ती यादी आमच्या हातात आली. आम्ही ती अधिकृतपणे तुमच्याकडे देऊ. पूर्ण वार्ड मध्ये 26 वार्ड मध्ये आमचे उमेदवार आम्ही उभा 13 प्रभाग मध्ये 26 उमेदवार उभे राहिले. आज रोजी मित्र पक्ष म्हणून बाबुराव असतील आमच्या बरोबर, बाकी काँग्रेस आहेत जे की त्यांचा आज काँग्रेस सोडून आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात या ठिकाणी उमेदवार देऊन त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश पण या ठिकाणी झाला असं मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो. नारायणराव होके पाटील हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी, बहुजन विकास मोर्चा आम्ही संयुक्तपणे माजलगावची नगर परिषद निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीमध्ये आमचा प्रयत्न असेल स्वच्छ प्रशासन, स्वच्छ कारभार, स्वच्छ माजलगाव, विकसित माजलगाव. आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहनदादा जगताप यांनी सांगितलं आणि आम्ही सर्वांनी एक बैठकीमध्ये सकाळी निर्णय केला. मग मोहनदादाच्या नेतृत्वाखाली नारायणरावजी डग साहेब असतील, सालभैया चौस असतील, सेहरी मोरे नाना असतील, हे सगळ्यांनी मिळून आम्ही सकाळी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एकत्रित येण्याचा निर्णय झालेला आहे आणि एकत्रितपणे ही निवडणूक जिंकायची. समोर कोण आहे, कुठला पक्ष आहे याच्यापेक्षा आपण जनतेला काय देणार आहोत आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की माजलगावची जनता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि बहुजन विकास मोर्चाच्या उमेदवारांना निश्चितपणे निवडून देईल. एवढे भंपर निवडून देईल की समोरच्यांचं डिपॉझिट जप्त होईल. अशा पद्धतीची परिस्थिती माजलगाव शहरामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि महत्वाचा मुद्दा आम्ही सांगणार आहोत की या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जे उमेदवारी देण्यात आलेले आहेत आम्ही सुद्धा तुतारी घेऊन लढतोय आणि तुतारीच्या चिन्हावरच आम्ही लढणार आहोत. एकच चिन्ह सर्वांचं राहणार आहे आणि त्याच्यातून आम्ही लढल्यानंतर आम्ही एकच विश्वास देऊ इच्छितो लोकांना की आम्ही लोकांचा विश्वासघात करणार नाहीत. लोकांच्या विश्वासावरती आम्ही पूर्णपणे उभा राहू. अशा मोहनदादाच्या वतीनं, माझ्या वतीनं, डग साहेबांच्या वतीनं, चौस साहेबांच्या वतीनं किंवा मोरे नाना वगैरे आमच्या सोबत असलेले सर्व लोकांच्या वतीनं, नारायणराव होके पाटलांच्या वतीनं आम्ही आपल्याला आश्वासित करतो आणि ही निवडणूक साधी आणि सरळ एकतर्फी होईल असा आमचा विश्वास आहे. माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित बसून माजलगावच्या जनतेच्या मनातला पर्याय आपण दिला पाहिजे हे सर्वानुमते ठरलं आणि माजलगावच्या जनतेला जे पाहिजे की इथं काम व्यवस्थित झाले पाहिजे, गाव स्वच्छ पाहिजे, जसं बाबुरावजींनी आता सांगितलं की स्वच्छ प्रशासन, स्वच्छ गाव आणि स्वच्छ पारदर्शक सगळा व्यवहार नगरपालिकेचा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या चिन्हाखाली व बाबुरावजी बहुजन विकास आघाडी आम्ही अशी स्थापन करून एकत्रित निवडणूक लढवित आहोत. जनतेला जो पर्याय पाहिजे तो आम्ही दिलेला आहे. आता बॉल आम्ही जनतेच्या दरबारामध्ये टाकलेला आणि ते निश्चितच आम्हाला विजय करतील एवढी आशा आम्हाला नक्की आहे. आज पक्षाचे मोहनरावजी जगताप
नारायणराव निधन, बाबूरावजी बोडदरे साहेब, श्री हरी नाना, यादव पाटील आणि सर्व जमलेल्या मित्रांनो, आज नगरपालिकेच्या अनुषंगाने आज आमची सुनेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून विषय होता की तुतारीचा उमेदवार कोण राहील. आम्ही आज फॉर्म भरून आमच्या नेत्यांनी जाहीर केलं कुणाची उमेदवारी, काय उमेदवारी, कशी उमेदवारी. या अनुषंगानं आम्ही शहराच्या विकासासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी जनतेपुढे नसतं कोण आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या पूर्वी सुद्धा मी हजारो ट्रक कचरा या शहराच्या बाहेर टाकला. नगरपालिकेला 5 कोटीचं बक्षीस मिळवलं. महाराष्ट्रात नाही देशात नगरपालिकेचं नाव केलं. परंतु काही मंडळीनं त्या नगरपालिकेच्या ठिकाणी खूप सारा पैसा जमा झाला, त्यांच्या पोटात पोटचूळ उठलं. विनाकारण काहीही कारण नसताना आमच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर केसेस केले आणि जनतेला सांगत फिरतायत की हे काम आम्ही दर्जेदार काम करू, आम्ही चांगलं काम करू. आज वल्गना व्हायली की 500 कोटी रुपये नगरपालिका कुठे गेले? कुठलं काम आहे? कुठली एखादी इमारत उभी केली? 500 कोटी गेले कुठे? फक्त रस्ते करून माल मारण्याचा चांगला पर्याय हे केला आणि रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही बघताय सगळे. काय रात्री रस्ता गेला तर दुसऱ्या दिवशी खराब होत चालला. अनेक ठिकाणी रस्ते 1-1 कोटीचे 2-2 कोटीचे रस्ते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हनुमान मंदिर ते MSCB गेल्या 2 वर्षापूर्वी तो रस्ता केला. आज तो रस्ता पूर्णतः संपलेला आहे. त्याच्या समोर आम्ही इकडच्या बाजूनं पुणे नगरपालिकेपुढे रस्ता केला. तो 40 लाखाचा रस्ता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. आणि मेन रोडचं काम करून 2009 ला मेन रोडचं आम्ही काम केलं. ते आज सगळ्यात टिकलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी आमच्या काळात झालेली रस्ती तशीच इथंच आहे. वाटल्यास मी तुम्हाला सगळ्याला ती रस्ते घेऊन जातील आणि आजच्या रस्त्याची परिस्थिती बघा काय आहे. माजलगाव शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो 100 फुटाचा असताना तो 70 फुटाचा करण्यात आलेला. यावर आपण जेव्हा आपण नगराध्यक्ष होता तेव्हा आपण या गोष्टीवर काय हालचाली केल्या? नाही 100 फुटाचा रस्ता जे मंजूर रस्ता होता तो 80 फुटाचा होता आणि त्या अनुषंगानेच ते काम झालेलं आहे त्यावेळेस. आणि सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी होती की आमची दुकानं वगैरे काही मोडू नका. आम्ही याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु कसं आहे, विकास झाला पाहिजे पण पोटाची खळगी सुद्धा भरली. या व्यापाऱ्यांचं एवढं नुकसान होत होतं की कुणाची 20 फुटाची दुकान असली तर ती 15 फुटाचीच होत होती, 10 फुटाचीच होत होती. म्हणून त्या काळचे आमदार कैलासवासी देशमुख साहेब यांनी स्वतः प्रयत्न करून ते जास्त मोठा रस्ता घेऊन दिला नाही. त्या वेळेस त्याला पैसेही तेवढे नव्हते. आज आम्ही माजलगावच्या जनतेला दररोज सकाळी जर आमच्या आघाडीला यश मिळालं, पूर्वी जसं 5 वाजता आम्ही रस्त्यावर येऊन काम करत होतो, येणाऱ्या दिवसात आम्ही त्याच पद्धतीने काम करू. आणि कुठलंही प्रमाणपत्र, कुठलीही PTR ची नक्कल, कुठल्याही नगरपालिकेचा कागद, 1 पैसा न लागता घरपोच पाठवण्याचं आम्ही काम करू. फक्त विकास 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 दाखवून 500 कोटीचा विकास कुठं काय इमारत उभी राहिली काय बघितलं तुम्ही? 500 कोटीचा विकास कोणता आहे? फक्त वारेमाप पैसे लुटण्याचा धंदा सुरू केला. आणि काय कागदी मिळण बाकी आता तुम्हाला माहितीच आहे काय असतं. या माजलगावच्या जनतेला स्वच्छ पाणी, वीज, स्वच्छता आणि विकास ज्याला म्हणतो आपण विकास, गार्डन 2 गार्डन आम्ही मंजूर केलं. एक गार्डन मंजूर केला होता ह्या त्यांच्याच घरासमोर, जुन्या घरासमोर आमदारांच्या. त्याचे पैसे इतर वापरले. दुसरा आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर गार्डनचा प्रस्ताव दिला होता.
त्याला 50 लाख रुपये आम्ही त्यावेळेस ठेवले होते. ते सगळे पैसे काढून नुसते रस्ते केले. आम्ही आता खेळाची मैदान, रस्ते, चांगल्यापैकी स्वच्छता, दर्जेदार स्वच्छता आणि लोकांना, नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन आम्ही इमानदारी काम करू. एवढंच आजच्या या विषयात मी जनतेपुढे हात जोडून सांगतो. येणाऱ्या 2 तारखेला आम्हाला त्यांनी तुतारी या निशाणीवर मत द्यावं, एवढंच बोलू. आपला जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार? 1-2-3 दिवसात. विरोधकांना आपण आता सांगितलं, बोलला की माल मारून गप्पा आहे. नेमका कोणता माल मारून गप्पा आहे विरोधक? ते जनतेला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळी जनता बघती, तुम्हालाही माहिती आहे. आमदार साहेबांनी आपल्याला पाय उतरवण्यासाठी काय काय प्रयत्न केले आणि तोच उमेदवार आज आमदार साहेब त्यांच्या समोर बघते, काय संधी देऊ शकतो? तुम्ही बघा काय. आमदाराबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. आमदार काय आहेत ते माजलगावच्या जनतेला माहिती आहे. माजलगावच्या जनतेला आमदार काय आहेत ते माहिती आहे. त्यामुळे आमदाराबद्दल काही बोलायचं नाही. त्यांच्या चांगल्या कामाबद्दलही बोलायचं नाही, वाईट कामाबद्दलही बोलायचं नाही. जनतेला माहिती आहे. ज्याला उठता येईना, बसता येईना, त्याच्याबद्दल बोलण्यात काय उपयोग आहे? दुसरी गोष्ट, गेल्या अनेक दिवसापासून नुसत्या पोकळ गप्पा विकासाच्या मारून काही उपयोग होणार नाही. जनतेला काम पाहिजे. आणि काय तुम्हाला सांगतो, पीटीआरचे त्या ह्याच जन्म तारखेचं प्रमाणपत्र 2-3 महिने लोकांना. तुम्हाला सांगतो, पीटीआरची नक्कलला 1000 रुपये लागते, रहिवासी प्रमाणपत्राला 500 रुपये लागेल. आणि हे सगळं माहीत असताना देखील या विषयात कुठलाच शब्द वापरत नाही, फक्त विकासाचा. त्याच्यामुळं लोकांची जी खरी अडचण आहे ती दूर करण्याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आतापर्यंत माजलगाव शहरामध्ये एकतर्फी सर्व कार्यक्रम, एकसूत्री कार्यक्रम होत असल्याचं दिसून आला आहे. परंतु तुम्ही एक सुज्ञान नागरिक म्हणून कोणत्याही गोष्टीला आमदाराला किंवा इतर त्यांना विरोध केला नाही केलं. काय उपयोग काय? आज माजलगावची परिस्थिती बिहार सारखी आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलंही आपण काम सांगू शकत नाही. काम सांगितलं त्याला की ते म्हणताय आमदाराने करू नको म्हणून सांगितलं. कसं करणार? प्रत्येक गोष्टीला आमदाराला जाऊन भेटायचं, रहिवासी प्रमाणपत्राला आमदाराला जाऊन भेटायचं, जातीच्या प्रमाणपत्राला अडवून सर्वसामान्य माणसाला जातीचं प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही. आमदार साहेबांनी आरोप केलेले की प्रत्येक टेंडर हे सहान चाऊस, बाबुराव मुंबरे, मोहन जगताप यांच्याच मनावर चलते. तुम्हाला माहिती आहे कुणाच्या म्हणण्यावर? आता हे महाराष्ट्रातले टेंडर ह्यांच्या मर्जीने चालते. 20% चालते टेंडर. सोप्या भाषेत. चला ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माजलगाव शहरातला सध्या हिवाळ्याचा थँक्यू. पाणी प्रश्न जे की 8 ते 10 दिवसांना माजलगाव शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातो. परंतु आता जे काही पुढे होणार आहे यापुढे किमान किती दिवसाला पाणी पुरवठा शहरामध्ये नगराध्यक्ष असताना दर 3 वर्षी न चुकता पाणी सगळ्या जनतेला माहिती आहे. मला सांगायची गरज नाही. तिथं फक्त नियोजनाची आवश्यकता आहे, पण नियोजन करायला कुणाला वेळ नाही. फक्त सीओला बोलवलं जातंय, ह्याच्यावर सही कर, त्याच्यावर सही कर, त्याच्यावर सही कर, त्याच्यावर सही कर. लोकांचं काय प्रश्न आहे, लोकांच्या प्रश्नाकडे बघायचंच नाही. लोकसभा आणि विधानसभा मला बघा, तुम्ही विचारला प्रश्न सांगतो. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला शहरामध्ये 4200 मताची, विधानसभेला शहरामध्ये 3200ची लीड. जर आम्ही काम केलं नसतं तर लोकांनी काम करून लोकांपुढं आदरानं हात जोडून नतमस्तक होऊन आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत. एवढंच सांगतो.